एकनाथ शिंदे उदय सामंतांनी भाषण केलं. काय भाषण केलं? किती लबाड बोलतात, किती खोटं बोलतात, प्रत्येकाला खुश करण्याकरता म्हणून काय सांगितलं भाषण काढून बघा. त्यांनी सांगितलं, शिंदे साहेब तुम्ही 100 कोटी रुपये दिलेत म्हणून आता जिल्हा परिषदेची नवीन इमारत होते आणि त्या नवीन इमारतीमध्ये हे नवीन निवडून जाणारे सदस्य आता मोठ्या आनंदानं बसतील. एकनाथ शिंदेने दिले पैसे ते. माझाच मुलगा विक्रांत त्यावेळेला अध्यक्ष होता. माझाच मुलगा विक्रांत त्यावेळेला अध्यक्ष होता. उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे, ते राष्ट्रवादीचे असले तरी सुद्धा 75 कोटी अजितदादांनी दिले. अजितदादांनी दिले 75 कोटी अजितदादांनी दिले. एकनाथ शिंदेंचा काही संबंध नाही. पण पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी कधी काही बोलत नाही, पण त्यांनी आता भारीच खोटं बोलायचं सपाटा लावलेला आहे. उठसूट आपलं तुमच्यामुळे हे झालं, ह्यांच्यामुळे हे झालं, ह्यांच्यामुळे झालं. काय तुमच्यामुळे झालं? काही होऊ शकलेलं नाही. आणि म्हणून सकाळ संध्याकाळ खोटं बोलायचं काम हे लोक करतात. 4-5 दिवसापूर्वी आपल्या राज्यामध्ये एक घटना घडली, माहितीये? दुर्दैवी घटना घडली, माहितीये की नाही तुम्हाला? राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला, हे माहितीये की नाही तुम्हाला? तुम्ही सर्वांनी बघितला टीव्हीवर. प्रामाणिकपणे सांगा, तो अपघात होता की घातपात होता? तुम्हाला काय वाटतं? तो अपघात होता असं वाटतं? तुमचं मत आहे? तुम्हाला आतलं मन सांगतंय की तो अपघात होता? तो अपघात नव्हताच. बोलता येत नाहीये. काय या देशामध्ये काय चाललंय की आता विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचाच नाही. बोलतात ना काही पक्षाचे नेते, विरोधी पक्ष ठेवायचा नाही, छोटे मोठे पक्ष ठेवायचे नाही, सगळे संपवून टाकायचे. काय म्हणाले होते अजितदादा? अजितदादा असेच म्हणाले होते की 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांनी माझ्यावर केला त्यांच्या मांडीला लावून मी सत्तेमध्ये आहे. बोलले. भाजपच्या लोकांनी दम दिला. मुख्यमंत्री आमचे आहेत, गृहमंत्री आमचे आहेत, तुमची अजून कोर्टामध्ये केस आहे, तोंड उघडू नका. दादानी लगेच त्याला 15 जानेवारीला उत्तर दिलं, मलाही तुम्ही तोंड उघडायला लावू नका. त्यावेळेला तुम्ही माझ्या भ्रष्टाचाराचा खोटे आरोप केले, पण आता तुम्ही केलेला खरा भ्रष्टाचाराच्या फाईल माझ्या हातामध्ये आहे. खऱ्या तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईल हातामध्ये आहे. दादा 15 जानेवारीला बोलले आणि 28 जानेवारीला दादा अपघातात गेले. म्हणून तुम्हाला प्रश्न विचारला की हा अपघात वाटतो तुम्हाला की घातपात वाटतो? एवढंच तुमच्याकडून मला फक्त पाहिजे होतं. प्रत्येकाचं तुमच्या जे मनात आहे तेच माझ्या सुद्धा मनात आहे. तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात आहे. पण अशा संकटाचा सामना करून ही लोकशाही वाचवण्याकरता आपण लढायचं की नाही लढायचं? लढायचं ना. पैसा असेल, दादागिरी असेल, दमनशाही असेल, त्याच्या विरोधात आपण लढलं पाहिजे. ही लोकशाही वाचवण्याकरता, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्याकरता आपण लढलं पाहिजे. आपण लढायचं ना. आणि मग निवडणुका आल्यानंतर खोट्या मोठ्या तक्रारी करायच्या, हा प्रचंड पैसा वाटायचा. हा पैसा भ्रष्टाचाराचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे. लक्षात ठेवा. या भागामध्ये सदानंद चव्हाण येऊन गेले असतील, गेले काय? सध्या पैसा वाटायचं काम त्यांचं जोरात चालू आहे. सदानंद माहितीये का तुम्हाला? माहिती आहे का नाही? चंदू भाऊ 2दा आमदार केलो, बरोबर आहे ना? एकच भाषण. काय भाषण? मी बाळासाहेबांना भेटायला गेलो आणि बाळासाहेब म्हणले, अरे सदानंद आपला भगवा झेंडा खाली उतरला रे. दुसरं भाषण कधी काय असायचं काय? म्हणजे मी शिवसेना सोडली तेव्हा एकच भाषण. अरे मी त्यांचं 20 वर्षात नाव घेतलं नाही, पण आता मुद्दा म्हणून घेतोय. अरे सदानंद झेंडा उतरला भगवा. आता हा गडी नाही, साधा एखादा ग्रामपंचायत सदस्य, साधा शाखा प्रमुख पण नव्हता, बरोबर आहे ना? तो बाळासाहेबांपुढे म्हणणार, अरे सदानंद झेंडा उतरला. 10 वर्ष आमदार झाला, 10 वर्ष. शेवटची निवडणूक हरला. काय कारण सांगितलं चंदू भाऊ? काय कारण काय सांगितलं? की माझ्याकडे पैसा नाही. खरं आहे का खोटं आहे? माझ्याकडे पैसा नाही आणि पैसा नसल्यामुळं मी कमी पडलो, बरोबर आहे? मग आता ह्या सदानंद चव्हाणांच्याकडे शेकडो कोटी रुपये आले कुठून?
पैसे वाटायला सदानंद चव्हाण सगळीकडे पुढे राहतात. स्वतःच्या निवडणुकीमध्ये वाटायला यांच्याकडे 1 रुपया नव्हता. आता त्या सिद्धार्थ कदम असेल तर कोण असेल यांना पैसे भरभरून देतात. आले कुठले पैसे? भगवा उतरला ह्यांनी चिपळूणचा भगवा उतरला आणि तिकडे गेले, ते ह्याच्याकरता गेले आणि ते पैसे आणून वाटतायत. आता ते पैसे वाटताय, पण लोकांच्या हापाबाई त्यांच्या पाठीमागं. तिवऱ्याचं धरण फुटलं तुम्हाला माहिती आहे. 25 माणसं मिळली, 25. मी दिलं धरण. मी त्यावेळेला मला भेटले, त्यांची आता ती बिल्डिंग आहे त्याच्या खाली काळोखातून भेटले आणि म्हणाले उद्या आत्महत्या करतो. एखाद्याचं उद्घाटन करण्यासारखं सांगितलं मला, आत्महत्या करतो. नाही तर मग उद्या मी एखाद्या दुकानाचं उद्घाटन करतोय, नाही तर दुसरं लग्न करतोय वगैरे असं काय सांगितल्यासारखंच आहे. म्हणजे आत्महत्या करतो. बरोबर, का आत्महत्या करतोस? तर म्हणला मी आता ह्याच्यातून आलो कराडवरनं, त्या कुठल्या तरी बाबाच्या दर्गेतनं. त्यानं सांगितलं तुझा जगून काय आता उपयोग नाही, तू आता आत्महत्या केलेली बरी आहे. तिच्या आहे बाबां जगायचा उपचार सांगायचा का आत्महत्या करायचा सांगायचा? अरे बरं झालं काय? त्या मी कर्जबारी जायला हाल कर्जबाजारी का तू एकटाच आहेस? असे काही लोक अडचणीत असतात. अडचणीचा सामना करावा लागतो. त्या अडचणीच्या विरोधात छातीचा कोट करून उभं राहावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्या अडचणीला परतवून लावण्याचं धैर्य बाळगावं लागतं. उद्या ये म्हटलं घरी, उद्या ये घरी, आणि घरी बोलवून घेतलं. मी तेव्हा आमदार होतो आणि एक तिवऱ्याचं धरण दिलं. गाला फुगलाच तो एकदम, तो कायम फुगला. फक्त काय ते लोक पडली नाही बिचारी, लोक मात्र मी. कुठले पैसे? हे सगळे चोरीचे पैसे आहेत. या लोकांनी हे राज्य, हे देश लुटायचं ठरवलंय. छोटे मोठे पक्ष संपवायचं ठरवलंय. जायचा पैसा घेऊ नका हो, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. येडाच आहे झाला. खरं मी इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलत नाही. सारखा तो माझ्याबद्दल बोलतोय. परवा भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं माझ्या अरे तुरे करत नाही, पण मी आता त्याला अरे तुरेच करणार. करू ना का नको करू? भरणा नाक्यामध्ये गेला, तिथं भाषण केलं आणि माझ्या मुलांच्यावर बोलायला लागला. काय बोलला? की ह्याची मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते काम करतात आणि पैसे कमवतात. अरे माझी मुलं कॉन्ट्रॅक्ट घेतात, मेहनत करतात, उन्हा तानामध्ये उभं राहतात. रस्त्यावर डांबराचा स्प्रे मारायचा असेल तर माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेला पोरगा आपल्या हातामध्ये गन घेऊन रस्त्यावर स्प्रे मारतो. चूक करतो? मी तुझ्यासारखा आमदार झालो, मंत्री झालो, पण पावसाळ्यात एकदा शेतीचा नांगर धरायला गेल्यानंतर मी नांगर धरतो. मी काय चूक करतो? मी चूक करतो काय? आमच्या संपूर्ण घराण्यामध्ये कुणी कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही. कशाला घेतील? साल्यानो हप्तेखोर तुम्ही. स्वतःच्या पत्नीच्या नावानं असलेल्या बारमध्ये ती माऊली कोणाच्या आगीत नाही, दुगीत नाही, कशातही कुठेही नसते, कुठेही नसते. तिच्या नावानं जो बार आहे त्या बारमध्ये हा काय करत होता माहितीये का तुम्हाला? हा बाया नाचवत होता, बरोबर आहे? हा छमछम छमछम करत होता आणि तो छमछमचा पैसा आला की तो उडवायचा. लाज नाही वाटत तुला? काय माणूस आहे की साला कोण आहे काही समजत नाही. वास्तविक एवढ्या वेळा आमदार म्हणून निवडून गेला, इतके वर्ष आमदार राहिला, पक्षाचा नेता राहिला. प्रत्येकानं आपल्या मानात राहायला पाहिजे का नाही? आपल्या मानात राहिलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर काय बोललं नाही पाहिजे. कधी कधी मोठ्या माणसाने आपल्यावर कोण बोलला तरी आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. दुसऱ्याच्या नावानं शिव्या. तू त्या ठिकाणी बाया नाचवतोस, छमछम दास, माहित आहे का नाही? याचं नाव रामदास आहे, लायकीच आहे. आणि एवढ्या पदावर गेलेल्या माणसानं माना सन्मानात राहिलं पाहिजे. पण एक म्हण आहे ना, गाढवाला गुळाची चव